ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठत पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि पर्यावरणपूरक उपायांची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असून शहराच्या परिवहन व्यवस्थेला यामुळे नवे बळ मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या बसमुळे प्रवाशांना अधिक आसनक्षमता, आरामदायी प्रवास आणि प्रदूषणमुक्त सेवा मिळणार आहे। ठाण्यातील प्रमुख मार्गांवर ही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार असून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे। शहराच्या वाढत्या गरजांनुसार सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा करण्याचा हा प्रयत्न असल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे। महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत या नव्या सुविधेमुळे अधिक कार्यक्षमता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मात्र ठाण्याच्या शेजारील बदलापूरमध्ये परिस्थिती याउलट दिसून येते। येथे वाढती लोकसंख्या आणि मर्यादित बस सेवा यामुळे नागरिकांना दररोज वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे प्रवास अधिक खर्चिक आणि वेळखाऊ ठरतो। सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही समस्या अधिकच तीव्र होते। बदलापूरमधील नागरिकांनी अनेकदा बस सेवा वाढवण्याची आणि नवीन मार्ग सुरू करण्याची मागणी केली असली तरी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। ठाण्यातील आधुनिक वाहतूक सुविधा पाहता बदलापूरमध्येही अशाच सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शहराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे।